मित्रांनो, मनात कुठलीही एक इच्छा आणा जी पूर्ण व्हावी असं तुम्हाला खूप दिवसापासून वाटतंय. ती इच्छा तुमच्या मनात आत्ता या क्षणी अगदी स्पष्ट आणा. आणलीत? आता मी जर तुम्हाला सांगितलं की तुमची ही इच्छा अगदी 100% पूर्ण होऊ शकते, तर ऐकून आश्चर्य वाटेल ना? पण असं घडू शकतं. त्यासाठी करायचं आहे काय? त्यासाठी तुम्हाला मॅनिफेस्टेशनच्या 369 या टेक्निकचा वापर करायचा आहे. आता शब्द इंग्लिश आहे म्हणून लगेच काय बाबा हे नवीन फॅड आहे किंवा ही काय भानगड आहे असा विचार तुमच्या मनात आला असेल तर जरा थांबा. मॅनिफेस्टेशन हा इंग्लिश शब्द असला आणि आपल्याला फारसा परिचयाचा नसला तरीसुद्धा तीव्र इच्छाशक्तीचे परिणाम तुम्ही ऐकलेत? जेव्हा आपण एखादी गोष्ट खूप तीव्र इच्छेने आपल्याला हवी आहे म्हणून मनात व्यक्त करतो, प्रकट करतो, स्वतःशीच प्रकट करतो आणि सतत रिपिटेटिव्हली म्हणजे सातत्याने सतत प्रकट करतो, तेव्हा ती गोष्ट सत्यात उतरते. एवढंच तत्त्व त्यामागे आहे. पण हे 100% रिझल्ट देतं का? कसं देतं? त्यासाठी काय करायचं? तुमच्या मनातली इच्छा स्पष्ट झाली असेल तर आपण टेक्निककडे आता वळूया आणि तुम्हाला नक्की करायचं आहे काय ते बघूया. आपण जसा विचार करतो तसंच घडत असतं. यालाच मॅनिफेस्ट करणं किंवा मॅनिफेस्टेशन म्हणतात. याला लॉ ऑफ अट्रॅक्शन असंही म्हणतात. काही जण खूप मेहनत घेतात पण मनात सतत अपयशी होण्याची भीती असते त्यांना. या नकारात्मक विचारांमुळे अपयशाचं आकर्षण वाढतं. अनेकदा ज्याची भीती असते तेच घडतं. म्हणूनच असं म्हटलं जातं की जर यश हवं असेल तर मनात सकारात्मक विचार करा, विश्वास ठेवा आणि मग आत्मविश्वासाने पुढे जा. त्यामुळे यश मिळण्याची शक्यता अधिक बळावते. काही संशोधनानुसार जर आपण मॅनिफेस्टेशनसोबत कृती केली तर यश मिळण्याची शक्यता वाढते. हे मनात पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण करतं. याने एकाग्रता वाढते. मॅनिफेस्टेशन केलं आणि झालं अशी अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे आता आपण डायरेक्ट मॅनिफेस्टेशनच्या तंत्राकडे येऊया. 369 म्हणजे 369, 369 हे एक जे प्रभावी तंत्र आहे ते कसं वापरायचं ते मी तुम्हाला सांगते. या पद्धतीत सातत्य ठेवल्याने सकारात्मक परिणाम मिळतात. जे लोक हे तंत्र निष्ठेने आणि चिकाटीने वापरतात ते कधीही अयशस्वी होत नाही असंही म्हटलं जातं. आता 369 म्हणजे 369 पद्धतीचा अवलंब कसा करायचा? एकतर एक ध्येय घ्या. कोणतंही ध्येय म्हणजे तुमचं कुठलीही इच्छा असेल, नोकरी, व्यवसाय, पगार, घर, लग्न, वाहन, आरोग्य, परीक्षा यासारख्या गोष्टींशी संबंधित तुमची कुठली इच्छा असू शकते किंवा ध्येय असू शकतं. यानंतर तुम्हाला 369 पद्धतीनुसार काम करायचं आहे. उदाहरणार्थ, एखादी इच्छा नोकरीशी संबंधित असेल तर तुम्ही ती लिहू शकता की मला माझ्या मनाप्रमाणे नोकरी मिळाली आहे. मी माझ्या कामामुळे खूप आनंदी आहे. असं तुम्हाला लिहायचं आहे. आता हे जे एक वाक्य आहे ते तुम्हाला कशा पद्धतीने लिहायचं आहे? सकाळी उठल्याबरोबर तुमच्या मनातली ही इच्छा, हे वाक्य तुम्हाला 3 वेळा लिहायचं आहे. त्यानंतर दुपारच्या वेळी किंवा सूर्यास्ताच्या वेळी हे वाक्य 6 वेळा लिहायचं आहे आणि रात्री झोपण्याच्या पूर्वी 9 वेळा लिहायचं आहे. हे वाक्य लिहिताना मनात तीव्र इच्छा आणि दृढ निश्चय असला पाहिजे. 369 पद्धत तितक्याच दिवसांसाठी वापरावी लागते जितक्या दिवसांमधील अंकांची बेरीज 3, 6 किंवा 9 असेल. म्हणजे काय? ही पद्धत तुम्ही जर 21 दिवस केली म्हणजे 21 दिवस रोज न चुकता तुम्ही हे 3 वेळा दिवसातनं लिहित गेलात, सकाळी 3दा, दुपारी 6 वेळा आणि रात्री 9 वेळा, तर हे 21 दिवस करायचं सलग, तर तुमची इच्छा पूर्ती होऊ शकते. कारण 2 + 1 = 3 म्हणजे 21 या आकड्याची बेरीज 3 होते. त्याचबरोबर इच्छा खूप मोठी असेल तर तुम्ही 33 दिवसांचा अवलंब करू शकता, ज्याची बेरीज 3 + 3 = 6 होते. आणि जर खरंच तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी वेळ लागणार असेल, खूप मोठी इच्छा आहे, तर तुम्ही 45 दिवसांसाठी सुद्धा हे लिहू शकता. म्हणजे जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही हे लिहू शकता. कारण 4 + 5 = 9. म्हणजेच तुम्हाला तीव्र इच्छाशक्तीने हे लिहायचं आहे. महान शास्त्रज्ञ म्हणाले होते की तुम्हाला 369ची भव्यता कळाली असती तर तुमच्याकडे विश्वाची किल्ली असती. 369 मॅनिफेस्टेशन पद्धत ही जादूची कांडी नाही, तर ती विचारांना शिस्त लावण्याची एक प्रक्रिया आहे. जेव्हा तुमचे विचार तुमच्या कृतीशी जुळतात तेव्हा ब्रह्मांड आपोआप तुम्हाला मदत करू लागतं. 369 मॅनिफेस्टेशन पद्धत ही भूमिती आणि अंकांच्या स्पंदनांवर आधारित असल्याचं म्हटलं जातं. म्हणजे अंक 3 हा मूळ स्रोत आहे किंवा विश्वाशी संबंधित असलेला थेट अंक आहे. निर्मितीचा अंक आहे. अंकशास्त्रानुसार मूलांक 3चा स्वामी गुरुग्रह आहे आणि गुरुचा आशीर्वाद हा आपल्याला कल्याणकारी असतो. त्यानंतर अंक 6
हा आंतरिक शक्ती, संतुलन, सुसंवाद याचं प्रतीक आहे. अंक 6चा स्वामी शुक्र ग्रह आहे. त्यानंतर अंक 9 हा पूर्णता, समाप्ती याचं प्रतीक आहे. जुनं सोडून नवीन स्वीकारण्याची ऊर्जा आणि याचा स्वामी मंगळ आहे. म्हणजे हे तिन्ही आकडे महत्त्वाचे आहेत. 3, 6, 9 पद्धत करण्यासाठी तुम्हाला फक्त एक डायरी किंवा एक पेन लागेल. सलग 21 दिवस किंवा 33 दिवस किंवा 45 दिवस हे करणं सर्वोत्तम मानलं जातं. आपण एखादी गोष्ट वारंवार लिहितो आणि त्या गोष्टीची मनात सातत्याने उजळणी करतो, तेव्हा आपली सिस्टीम सक्रिय होते. मेंदूचा तो भाग जो आपल्या प्रत्येक ध्येयाशी संबंधित असतो किंवा त्यावर लक्ष केंद्रित करण्यास आपल्याला मदत करतो, तो सक्रिय होतो. सोप्या भाषेत सांगायचं तर तुम्ही तुमच्या इच्छेसाठी तयार आहात असा संकेत विश्वाला पोहोचतो. केवळ यांत्रिकपणे लिहू नका, लिहिताना मनात भावना जागवा. शंका घेऊ नका, ब्रह्मांडाची शक्ती आणि वेळ यावर विश्वास ठेवा. तुमच्याकडे जे आधीपासून आहे त्याबद्दल आभार अर्थात कृतज्ञता व्यक्त करा. काही संशोधनानुसार आपण मॅनिफेस्टेशनसोबत कृती केली तर यश मिळतंच. सगळ्यात आधी आपल्याला काय साध्य करायचं आहे हे स्पष्टपणे ठरवा. एका वेळी एकच इच्छा. जर मनात संभ्रम असेल तर उद्दिष्ट साध्य करणं अवघड जातं. लक्ष ठरवल्यानंतर त्या संबंधीच्या सर्व नकारात्मक भावना, विचार मनातून काढून टाका. फक्त काय करायचं आहे हे लक्षात ठेवा. आपल्या ध्येयासाठी कृती करणं अत्यंत आवश्यक आहे. मेहनत केल्याशिवाय इच्छा वास्तवात रूपांतरित होत नाही. ही सुद्धा काळ्या दगडावरची रेष आहे. मग ही टेक्निक काय करणार आहे? जर आम्हाला मेहनतच करायची तर आम्ही कशाला दिवसातनं 3 वेळा हे लिहू, असं जर तुमच्या मनात येत असेल तर ही टेक्निक तुम्हाला तुमची इच्छाशक्ती वाढवायला मदत करणार आहे. आणि इच्छाशक्ती जेवढी तीव्र होईल तेवढी तुमच्या हातून कृती प्रभावीपणे घडणार आहे. मेहनतीच्या काळात मन सकारात्मक ठेवा. माझं ध्येय पूर्ण होणार आहे हा विश्वास ठेवा आणि तुमचं लक्ष तुमच्या कामावर केंद्रित करा. हळूहळू यश मिळायला सुरुवात होईल तेव्हा प्रत्येक यशासाठी कृतज्ञता व्यक्त करायला विसरू नका आणि यशाने हुरळून सुद्धा जाऊ नका. प्रत्येक चांगल्या घटनेसाठी ब्रह्मांडाच्या शक्तीचे आभार माना. मॅनिफेस्टेशन म्हणजे फक्त विचार नव्हे तर तो विश्वास, सकारात्मक ऊर्जा आणि कृतीचा संगम आहे. तुम्ही मनापासून विश्वास ठेवून मेहनत केली तर ब्रह्मांड प्रयत्नांना साथ देतं. एकदा ठरवलं की कोणत्याही परिस्थितीत खंड पडू न देता 21, 33 किंवा 45 दिवस जे काही तुम्ही ठरवलं असेल त्या दिवसांमध्ये 3, 6, 9 या पद्धतीचा वापर करा. अनावधानाने किंवा अपरिहार्य कारणामुळे यात खंड पडला तर पुन्हा पहिल्यापासून 3, 6, 9 ही पद्धत सुरू करावी आणि ठरलेल्या दिवसात पूर्ण करावी. आता ज्यांना या सगळ्याबद्दल खूप शंका आहे की असं लिहून कुठे काही होत असतं का, मग तर जगात कोणी काही झालं असतं किंवा काही सांगता तुम्ही, असं कुठे असतं का, ह्या ज्या काही शंका तुमच्या मनात आहेत तर या शंकांचं निरसन तुमचं एका पॉडकास्टमध्ये होऊ शकतं. चक्रा हिलर वनश्री पांडे यांच्यासोबत आपण मॅनिफेस्टेशन या टॉपिकवर एक पॉडकास्ट आपल्या लोकमत भक्तीवरनं प्रसारित केला. त्यामध्ये मॅनिफेस्टेशन म्हणजे नक्की काय, ते कसं काम करतं, त्याचा आपल्या मेंदूशी, आपल्या मनातल्या इच्छांशी कसा संबंध असतो आणि त्याचबरोबर आणखीन कोणते मॅनिफेस्टेशनच्या टेक्निक आहेत. तुमचं वजन कमी करायचं असेल, तुम्हाला पैसे हवे असतील किंवा तुमच्या आर्थिक समस्या दूर व्हाव्या, तुमची तब्येत चांगली व्हावी, यासारख्या इच्छांसाठी तुम्ही नक्की कुठल्या प्रकारचं मॅनिफेस्टेशन टेक्निक करायला हवं, सगळ्यात महत्त्वाचं ते कसं करायचं, या सगळ्याबद्दल त्यामध्ये सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे. तेव्हा तो पॉडकास्ट नक्की बघा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.